ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तब्बल 13 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप, तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेक अडचणी आल्यामुळे उशिरानं विसर्जन। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज इंडिया आणि NDA आघाडीच्या स्वतंत्र बैठका होण्याची शक्यता। NDA कडून CP राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानात दोन्ही बाजूंचे खासदार मतदानाची रंगीत तालीम करणार। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही, ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस यांचे फोटो एकाच बॅनरवर, देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक असल्याचाही यावर उल्लेख। मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा देवाभाऊ उल्लेख असलेले हे बॅनर्स लागलेत। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन तर आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाहीत, विकास महत्वाचा, शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्यात। हे मंत्री भाजपचे नसून मित्रपक्षाचे असल्याची माहिती, रोहित पवारांचा दावा। बावनकुळे साहेब 40 काय 400 कोटी खर्च करा, पण जाहिराती निनावी का? निनावी जाहिराती म्हणजे उपकाराची परतफेड असते, हे माहिती असेलच, ट्विट करत रोहित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल। संघाच्या मुख्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरात पुतळा लावा, मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च, प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरात दिली, संजय राऊतांची टीका। संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली, त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, भाजपच्या नवनाथ बन यांचा हल्लाबोल। संजय राऊतांचं संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेबद्दलचे त्यांचे ज्ञान कच्चे, तर भारतातील संघाच्या कोणत्याही कार्यालयाला भेट दिल्यावर त्यांचं अज्ञान दूर होईल, चंद्रकांत पाटील यांची ट्विट करत संजय राऊतांवर टीका। फडणवीसांचे पोस्टर लागलेच पाहिजेत, मराठा मुख्यमंत्र्यांनी न घेतलेला निर्णय फडणवीसांनी घेतला, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे हे वक्तव्य। GR ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, हक्काचं रक्षण करावं लागणार, वडेट्टीवारांचा आरोप, तर वडेट्टीवारांकडून उद्याच्या बैठकीला येण्याचं ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरवू द्या, जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका। मनोज जरांगे स्वतःचं मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात, मराठा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांची टीका, तर जरांगे मराठा समाजाचं नुकसान करतायत असंही वक्तव्य। कोर्टात जाण्याचा सगळ्यांना अधिकार, न्यायालयीन लढाई झाल्यास शासन योग्य बाजू मांडेल, या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। ओबीसींचं आरक्षण मराठ्यांना द्या असं फडणवीसांना त्यांनी सुद्धा सांगितलं नाही, शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्यामुळे वंचित घटकाला न्याय मिळतोय, शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी दिलेलं आरक्षण काँग्रेसला टिकवता आलं नाही, तर काही लोक राजकीय सदम्यातनं बाहेर न आल्यानं टीका करतात, बाळासाहेब थोरात यांच्या टीकेवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळणार, जरांगे पाटील नारायणगडावर जाणार, जरांगे पाटलांवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीनं, 2 वर्षात दाखल 826 पैकी 86 गुन्हे घेतले माघारी, तर शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यांचे हे गुन्हे आहेत। धाराशिवच्या तुळजापूरमधील चिंचोलीत सापडल्या 50 कुणबी नोंदी, भाषांतरामुळे वंशावळीची अडचण, 50 पैकी 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालं, चिंचोलीतल्या 50 पैकी 45 फारस कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या 7 मराठा बांधवांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7 मराठा बांधवांच्या वारसांच्या नावावर प्रत्येकी 10 लाख रुपये पडताळणी करून वर्ग केले जाणार। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 3 आंदोलकांचा मृत्यू, तर बीडमधील मृत आंदोलकांच्या कुटुंबाला तानाजी सावंतांची मदत, सावंतांकडून बीड जिल्ह्यातील 3 पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाखांची मदत। अजित पवारांच्या बोलण्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही, अजित पवार त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलले, पण ते चुकीचं होतं, IPS अधिकाऱ्याशी झालेल्या वादावरून दरेकरांचं हे वक्तव्य। अजित पवारांविरोधात अंजली दमानी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला धमकावलं, अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल करून घेणार, दमानी यांचा इशारा।
गैरसमजातनं हा प्रकार घडला. अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायम आदरानं वागवतात. महिला IPS सोबतच्या वादावर जयकुमार गोरेंकडून अजित पवारांची पाठराखण. महिला IPS सोबतच्या वादावर अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर अमोल मिटकरींचा टर्न. IPS अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांच्या तपासणीच्या मागणी मागे घेत मिटकरींची दिलगिरी. तर ही पक्षाची नाही तर वैयक्तिक भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट. अजित पवार, तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोधता. अजितदादा, आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा, नाहीतर तो तुम्हाला तोंड काळं करायला लावणार. लक्ष्मण हाकेंची जहरी टीका. गेवराईमध्ये ओबीसी बांधवांकडून लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत. लक्ष्मण हाकेंची विजयसिंग पंडितांवर जहरी टीका. तर काही दिवसांपूर्वी विजयसिंग पंडित आणि हाकेंमध्ये समर्थकांमध्ये झाला होता राडा. राजकारणात जे नवीन पुढारी आहेत त्यांचं समाजासाठी काहीही योगदान नाही. अपघातानं तयार झालेली माणसं राजकारणात येतात, राजकारण करतायत. लक्ष्मण हाकेंचं नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. हाकेंच्या समर्थकांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनात घोषणाबाजी. बीडच्या मांजरसुंबा चौकात कराडच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याची माहिती. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार. शिंदेंच्या शिवसेना खासदारांची आज दुपारी 12:30 वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरणार. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा दिल्लीत दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज आभार सभा आणि पक्ष मेळावा. संभाजीनगरमध्ये पक्षीय कामकाज, विकास कामांवर महत्वाची बैठक. संध्याकाळी संत एकनाथ रंगमंदिरामध्ये शिंदेंची सभा होणार. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कैलास पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची बैठक. खासदार श्रीकांत शिंदेंनी ही बैठक बोलावली. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. तुम्ही जेवढं पालकमंत्री पदासंदर्भात बोलाल तेवढा विषय लांबणीवर जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, माझा तो विषय नाही. रायगडच्या पालकमंत्री पदावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. लोकसभेत मुख्य सचिवावर हक्कभंग आणणार. पर्यटनाच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी होत नाही. सोलापूर जिल्ह्यातील जनतेला घाण पाणी प्यावं लागतंय. धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक. नातवाला घेतलेल्या टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती आहे काका? एवढा पैसा आला कुठून? अभिनेता अस्ताद काळेचा पोस्टमधून मंत्री प्रताप सरनाईकांना सवाल. महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगरात कलानी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र. टीम ओमी कलानीचा शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा. खासदार श्रीकांत शिंदेंनी ओमी कलानी यांची घेतली भेट. कोल्हापुरात 2 दिवस सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा. आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सभा, तर उद्या गोकुळ दूध संघाची सभा होणार. जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार. मुंबई लोकलला वंदे मेट्रोचा आता लुक मिळणार. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशननं 2856 AC वंदे मेट्रो कोच खरेदी आणि देखभालीसाठी निविदा काढल्या. सर्व लोकल ट्रेन्स वातानुकूलित करण्याच्या दृष्टीनं ही कामाला गती. ईद ए मिलाद निमित्त मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय कार्यालय, बँका, वित्तीय संस्थांना आज सुट्टी. तर ईदचा जुलूस सुद्धा आज काढण्यात येणार. ठाणे जिल्हा आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये मात्र ईदची सुट्टी शुक्रवारीच देण्यात आली. दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 एक्सप्रेस गाड्या धावणार. प्रवाशांच्या सुविधेसाठी अनारक्षित व्यवस्था. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर या विभागातून रेल्वे सुटणार. तर कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांसाठी या रेल्वे सोडण्यात येणार. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. येलो अलर्ट जारी. मंगळवारपासून ग्रीन अलर्ट असल्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता. या दरम्यान पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी कोसळण्याचीही शक्यता. म्हाडाच्या दुकानांच्या लॉटरीला मुदतवाढ. तर 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी. 149 अनिवासी गाळे ई लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध. 18 सप्टेंबरला ई लिलाव प्रक्रिया. तर 19 सप्टेंबरला ई लिलावाचा निकाल जाहीर होणार. मुंबईत ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार. तर गेटवे ते JNPA हा प्रवास केवळ यामुळे 40 मिनिटात शक्य होणार. मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहतूक पूर्ववत. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी होती. आज रात्रीपासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत होणार. डोंबिवलीमध्ये मल्हार बंगल्याजवळ महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली. तर लाखो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. युद्ध पातळीवर सध्या दुरुस्तीचं काम सुरू.
कल्याण पश्चिमेत धोकादायक वायरचा गुंता, जुन्या वायर्स न काढल्यामुळे शहराचं विद्रुपीकरण, तातडीनं या संदर्भातली कारवाई करा नाहीतर आंदोलन करू, व्यापारी संघटनेचा प्रशासनाला इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश करतायत, तर भाजपकडून राज्यामध्ये होत असलेला विकास पाहून प्रवेश सुरू, तर प्रदेश सरचिटणीस विकास विजय चौधरी यांची यावर प्रतिक्रिया. धुळ्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भिशात जहागीरदार हे एमआयएमच्या वाटेवर, तर नुकतीच एमआयएम पक्षाचे प्रमुख ओवैसी यांची त्यांनी भेट घेतली आहे. काका मला नाही तर आधी पुण्याला वाचवा, जय महाराज प्रसन्न. पुण्यातल्या गणेश मिरवणुकांमध्ये हे बॅनर झळकले. पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शरद पवारांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी, अलका चौकात साखळी पीठ तालीम संघाच्या मिरवणुकीत शरद पवारांच्या फोटोवर निष्ठावंत असाही उल्लेख. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कोल्हापूर शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळ, सत्ताधारी उत्तरं देत नसल्यामुळे विरोधकांकडून सभात्याग, सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचाही विरोधकांचा आरोप. तर राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा झाल्याची माहिती. राजगुरुनगर सहकारी बँकेचे सभासद एकमेकांसोबत भिडले, संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये हाणामारी, बाजार समिती संचालकांच्या डोक्यात माईक मारल्याचाही प्रकार समोर आला. कल्याणच्या नामांकित हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळलं, तर फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्यामुळे ग्राहकांकडून संताप. काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधील जेवणात लोखंडाचा तुकडा आढळला होता. उल्हासनगरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड, तर काही दिवसांपूर्वी आश्रय गावात गुंडांनी वाहनांची तोडफोड केली होती. तोडफोड केलेल्या परिसरात गुंडांची धिंड काढण्यात आली आहे. मावळ आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भूखंडांवर ताबा मिळवण्यासाठी टोळ्यांचा वापर. ताथवड्यातील 36 हेक्टर जमिनीच्या वादातनं सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न. रामा ग्रुपसह 19 जणांवर गुन्हा. कल्याण आगारातील एसटी बसेस अपघातांचा सत्र सुरू. चाळेफाटा या ठिकाणी 20 ते 25 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात. स्टिअरिंग रॉड तुटल्यामुळे एसटी बस झाडावर आदळली. 5 ते 6 प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी. पालघरच्या सातपाटी किनाऱ्यावर 2 संशयास्पद कंटेनर आढळले. शिरगाव किनाऱ्यावर सुद्धा एक संशयास्पद कंटेनर आढळलाय. अपघातग्रस्त जहाजातनं कंटेनर किनाऱ्यावर वाहून आल्याचाही अंदाज. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतिगृहामध्ये एका दिवसाच्या बालिकेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन न दिल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. विरारमध्ये जुन्या इमारतीत पहिल्या माळ्यावरील घराचा स्लॅब कोसळला, तर श्री गणेश सोसायटीमधली ही घटना. दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी. एअर इंडियाच्या नागपूर दिल्ली नागपूर विमान सेवेच्या वेळापत्रकात बदल होणार. 16 सप्टेंबरपासून संध्याकाळी होणारं उड्डाण सकाळी होणार, तर हा बदल प्रायोगिक स्वरूपात 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार. बुलढाण्याच्या पातुर्डामधील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. इमारतीचा स्लॅब गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास. स्लॅबचं प्लास्टर पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका. शाळेची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करू, पालकांचा इशारा. पाकिस्तान विरोधातलं युद्ध 10 मे रोजी संपलेलं नाही. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं सूचक विधान. सीमेपलीकडून नियंत्रण रेषा आणि जम्मू काश्मीरवर गोळीबार सुरूच. सीमेपलीकडील पाक पुरस्कृत दहशतवाद अजूनही थांबलेला नाही. उपेंद्र द्विवेदी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. थायलंडचे माजी पीएम थाकसिन शिनावात्रा हे देशातनं पळून गेलेत. खासगी विमानानं दुबईला गेल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली माहिती. थायलंड न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी थाकसिन यांच्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये निकाल देणार. ब्रिटनचे उपपंतप्रधान अँजेला रेनर यांचा राजीनामा. तर नवीन घरासाठी मालमत्ता कर भरताना चूक केल्यामुळे राजीनामा. निर्धारित करापेक्षा कमी कर भरला होता. राजीनाम्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या. खलिस्तानी दहशतवादी संघटना देशाच्या भूमीवर सक्रिय. नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करणं किंवा हिंसाचाराद्वारे विद्यमान व्यवस्था बदलणं हे त्यांचं उद्दिष्ट. कॅनडाच्या सरकारची माहिती. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.